जालना जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार घातलेला आहे। जालन्यातील बदनापूर तालुक्यामध्ये काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि यानंतर बदनापूर शिवारातून वाहणाऱ्या दुधना नदीला जो आहे तो महाभयंकर पूर आलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की ही नदी जी आहे ती दुथडी भरून जी आहे ती वाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर जालना जिल्ह्यामध्ये काल सर्वदूर मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या असो किंवा ओढ्या असो यांना पूर आल्याच्या घटना आपल्या समोर आलेल्या आहे। आपण जर पाहिलं तर मी सध्या जालन्यातील गोलापांगरी या ठिकाणी उभा आहे आणि या ठिकाणची ही दुधना नदी वाहते आणि या नदीला महाभयंकर पूर आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर काल बदनापूर तालुक्यातील वाकुळणी भाईगाव या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। त्या पावसामुळे ही दुधना नदी जी आहे ती दुथडी भरून वाहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मे महिन्यामध्ये अशा प्रकारची नदी वाहताना गावकऱ्यांनी देखील कधी बघितलेली नाही। माझ्यासोबत गोलापांगरीचे गावकरी आहेत। दादा, मे महिन्यातच नदी जी आहे ती दुथडी भरून वाहताना पाहताय, काय सांगाल? खरं तर इतिहासामध्ये पहिल्यांदाच आम्ही मे महिन्यामध्ये दुधना नदी ही दुथडी भरून वाहताना बघतोय। आतापर्यंत जून जुलै मध्ये नदी व्हायची, ती पहिल्यांदाच इतिहासामध्ये मे महिन्यामध्ये दुथडी आम्ही बघतोय नदी वाहताना। अजून काही नागरिक आपल्या सोबत आहेत। दादा, खरं तर दुधना नदी आपण दरवर्षी जून मध्ये जुलै मध्ये वाहताना नेहमी बघतो, पण मे मध्ये पहिल्यांदाच बघतोय का? कधीच नाही पाहिली, यंदा पाहिली मे मध्ये आलेली बरोबर। याच्या नंतर कधी पाहिलंच नाही इतकं पाणी आलेलं। हो, खरं तर काल जालना जिल्ह्यामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना जे आहे ते पूर आलेला आहे। सध्या अनेक नद्या ज्या आहेत ते दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र बदनापूर तालुक्यामध्ये काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्या तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीला अशा प्रकारचं महाभयंकर पूर आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, गोलापांगरी, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।